स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय सांगतेस काय? अभि तुझ्या बाबतीत ना सगळंच ड्रॅमॅटिक घडत असतं. बट एनिवे आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आपण लवकर भेटूया ना. अगं बाई मी वेळ काढीन, तू मला फोन कर फक्त. हा ओके नक्की भेटतोय. टेक केअर. बाय. सी यू. बाय. टेक केअर. हा बाय. मिलिंद एक गुड न्यूज आहे. अभि परत आली आहे. एवढ्या लवकर? हा म्हणजे ती मुंबईहूनच परत आली आहे. तिचं कॅलिफोर्नियाला जाणंच कॅन्सल झालंय. शशांकची मुलगी आहे ना जुई, तिने तिला ऍक्सेप्ट केलंय. शशांक म्हणजे? ओ माय गॉड तुम्हाला अख्खी हिस्ट्री सांगायला लागेल. सगळ्यांना ना जाम आनंद होईल. मी शैलेशला फोन करते. हा हॅलो हॅलो शैलेश. अरे एक गुड न्यूज आहे. अभि परत आली आहे. हो ती गुड न्यूज मला कळली ऑलरेडी. सलील कडनं. बघ मी म्हटलं नव्हतं. तू काय म्हटलं होतं? हेच की मला सुरुवातीपासून वाटत होतं की अभिने इथेच राहावं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटत होतं आणि तसंच झालं. ओके ओके कूल डाऊन. बरं मिलिंदजी आहेत का? हो आहे. एक मिनिट. हा मिलिंद शैलेशला बोलायचं. हॅलो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय झोप लागली होती का शांतपणे? थोडा जेट लॅग आहे. बरं मग आजचा काय प्रोग्राम? अरे प्रोग्राम खूप महत्वाचा आहे. शुभमचा वाढदिवस जवळ आलाय. सगळं ठरवायचंय. अरे तुझ्या लक्षात आहे ना वाढदिवस? ऑफकोर्स. शुभमचा वाढदिवस मी कसा विसरेन? नक्की आहे. हो येईन. जुई कुठे? अभ्यासाला बसली. बरं झालं ना तिचं तिलाच कळलं तिची आई कशी येते. हो नाही तर आपण तिला या घरात राहू देत नाही असा तिचा समज झाला होता. तर देवदयेनं सगळं व्यवस्थित घडतंय. मुख्य म्हणजे ती अभ्यासाला लागली. हो तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती ना तर खरंच सहन नसती करू शकली. एकदा अवंतिका या घरात आली की शशांक आणि जुईची काळजी मिटली. हो ना. आता जरा सुद्धा वेळ न दवडता लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. तुम्ही गुरुजींकडे जाऊन आलात? काय हे आजच्या न विसरता जाऊन? हो आज जाईन मी. आणि आधी केली का? शशांकला मी सांगितलंय.
सगळ्यांनाच अवंतिकाचं कौतुक आहे. या घरातला प्रत्येक जण ती घरात कधी येणार म्हणून उत्सुक आहे. आणि अशा वेळी मी रिचाला मदत करत राहणं योग्य नाहीये. या घरात राहून या घरातल्या लोकांशी वाईटपणा घेणं म्हणजे पाण्यात राहून माशाची वैर घेतल्यासारखंच आहे. आता खरं तर रिचाशी संबंध तोडण्यातच शहाणपण आहे. अवंतिकाला या घरात येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मीही आता वेळीच सावध होऊन घरच्यांच्या आनंदात सहभागी व्हायलाच हवं. तरच मला माझं या घरातलं स्थान टिकवून ठेवता येईल. मस्त होती ना फिल्म. छान कथा कल्पना छान होती आणि किती साधेपणाने घेतली होती, त्याच्यामुळे एकदम टचिंग वाटली. पण एक चांगलं आहे आपल्या मराठीमध्ये थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावे तसे पिक्चर यायला लागले. चांगली संकल्पित. मी तर किती दिवसांनी थिएटरमध्ये जाऊन फिल्म पाहिली. आपण जुईला न्यायला पाहिजे होतं बरोबर, तिला खूप आवडली असती फिल्म आणि मराठी जरा सुधारलं असतं तिचं. काय झालं? अगदी आईसारखं बोल. म्हणजे काय, आईच आहे मी तिची. 12-13 वर्षाचं मुलींचं वय अगदी कोवळं असतं, संवेदनाशील. तिला आता आईची गरज आहे. ओके बाबा तू सांभाळ. हा पण तुमची सुटका नाहीये. आर्यची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घ्यायची. एक बरं आहे, आर्य लहान आहे अजून, आत्तापासूनच तुमची सवय लागेल त्याला. अवंतिका आर्याला पण खूप छान वाढूया. तू संस्कारात कमी पडणार नाहीस आणि मी त्याच्या पालन पोषणात. शशांक, मला खरंच खात्री आहे या घरात तो अगदी उत्तम वाढेल. ज्या घरात माई आणि अण्णांसारखे आजी आजोबा असतात ना, त्या घरात संस्कारांना काही कमी पडत नाही. आर्याची बिलकुल काळजी नाही मला. अवंतिका आज किती शांत मोकळे मोकळे वाटते नाही. कुठे टेन्शन नाही, ताणतणाव नाहीत. मस्त वाटतंय. खरंच असं वाटतंय आयुष्य असं हात पसरून समोर उभं आहे. असं वाटतंय हा क्षण इथेच थांबावा. या वळणावर थोडंसं विसावसं वाटतंय ना काय? चला. हाय सौरभ. हाय. तू कशी काय आज इथे? सहज म्हणजे आज खरं तर मी इथे दिवसभर थांबायला आले. म्हणजे ॲक्च्युली मला मम्माने सांगितलं की तुम्ही आज इथे दिवसभर थांबा, म्हणजे आपल्याला कसं भरपूर गप्पा मारता येतील ना म्हणून. मला ना गप्पा दे. Actually, I thought going out for a movie or dinner tonight. Wonderful. Mamana विचार ना, she'll be pleased to go with you. किंवा आशू, she's a nice company. सौरभ धाम. आशू बरं झालं तू आलीस. हिला सिनेमाला जायचं होतं. वाय डोंट यू कंपनी हर? मला काम आहेत थोडी महत्वाची. अगं त्यांना खरंच काम आहेत. हे काय सुंदर रंग आहे का? कुठून केलीस? राजारामपुरी ना? मी सुद्धा आत्ताच केली. ही बघ काय सुंदर पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे. मी ना सौरभला खरंच खूप काम आहेत. अण्णा 5 वाजले, फिरायला जायचंय ना? जाऊया थोड्या वेळाने. जुई बेटा,
मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. काय? हे बघ, मला नेहमी एक प्रश्न पडतो की तू अवंतिकेला आई म्हणून स्वीकारलंस ते एक कॉम्प्रोमाइज म्हणून की मनापासून? मनापासून अण्णा, आय लव्ह हर. पण तुम्हाला असं का वाटलं? नाही बेटा, म्हणजे आता तू तिला एक्सेप्ट केलंस, पण उद्या तुला तुझ्या मम्मीची आठवण आली आणि तिच्याकडे जायचा हट्ट धरलास तर? अण्णा, आय स्टिल लव्ह मम्मा. ती कशी असली तरी माझी आई आहे. पण अण्णा, याचा अर्थ असा नाही होत की मी तिच्याकडे परत जाईन. नक्की? नक्की, प्रॉमिस. फक्त मी तिला कधी विसरू शकणार नाही. माझ्या मनात तिची जागा अजूनही तशीच आहे. माझ्या मनातली मम्मा ना खूप चांगली आहे. ती मला रोज ड्रीम्स मध्ये भेटते आणि मी तिला तिथेच भेटत जाईन. जुई बेटा, खूप मॅच्युअर झालीस तू, आणि तू बघशील अवंतिका तुझी खूप काळजी घेईल. आय नो अण्णा. मी उगीचच तिच्यावर रागवले होते. उगीचच तिला हेट करत राहिले. बट अण्णा, नाव आय हॅव रिअलाइज्ड माय मिस्टेक. आणि त्यात तुझी काही चूक नाहीये. हे बघ, आता जवळ गेल्याशिवाय कसं कळेल माणूस चांगला आहे की वाईट? पण अण्णा, मी तिच्याशी कधी बोलण्याचाच प्रयत्न केला नाही. खूप वेड्यासारखी वागले मी तिच्याशी. पण अण्णा, अशी चूक नाही होणार हा. मी आता यापुढे गुड गर्ल सारखी वागणार. आणि अण्णा, काही चूक झाली तर तुम्ही सांगाल ना मला? अगं, पण गुड गर्ल चुकेलच कशी? हळूहळू नाही का, कोणीतरी आठवण काढलेली दिसते. अवंतिका, त्याचे आई बाबा नक्की येणार आहेत ना? का फोनवर कन्फर्म करू मी? नाही, मी बोलले शशांकशी. ते म्हणाले तुझे सकाळी येतो सगळे. सगळे येणार आहे? हो, म्हणजे सांगितलं तरी सगळ्यांना. आपल्याला तयारी करायला लागेल नाही? तुम्ही कशाला काळजी करताय आई? मी आहे ना. मैं भी तो हूं ना. शिवाय सानिकालाही बोलून घेऊया, म्हणजे एकदमच सगळ्यांची भेट होईल. ए आई, मस्त फिशचा प्रोग्राम करूया, म्हणजे नेरुरकर खुश होतील. सानिका करेल की शिकली ती पाटलांकडे आता. मीही शिकलीये खायला. काही नको, आपल्याकडे आपल्यासारखंच करूया. त्यांच्याकडे गेल्यावर मग त्यांच्यासारखं. आणखीन काय काय पद्धत असते बरं तुमच्या नेरुरकरांकडे? हॅलो बेटा, आलात? मग कशी काय झाली तुमची डेट? झाली. काय झालं बेटा? एनी प्रॉब्लेम? पप्पा, म्हणजे प्रॉब्लेम असा काही नाहीये, पण त्याचा फारसा मूडच नव्हता. काय झालं? माहित नाही. बट आय थिंक ही इज नॉट कम्फर्टेबल विथ मी. म्हणजे? पप्पा, तो माझ्याशी फारसा बोललाच नाही, आणि जे काही बोलला ते अगदी तुटकपणे. मला असं वाटतंय की तो अजून त्याच्या जुन्या संसारातच रमलेला आहे. Is it? येस पप्पा, तो अजून त्याच्या पहिल्या बायकोला विसरलेला नाहीये. आणि पप्पा, जर का असं असेल ना, तर मलाही पुन्हा एकदा विचार करावा लागेल. हे बघ, एकदम असा टोकाचा विचार करायचा नसतो.
कसं आहे, काही माणसं जास्त इंट्रोवर्ट असतात, पटकन मोकळी नाही होत, किंवा कदाचित काही अशी टेन्शन्स असतील की जी तो तुला सांगू शकत नसेल. आणि मला तर वाटतं की तू म्हणतेस ना तसं काही नसेलच कदाचित. कोणाच ठाऊक, पण मला तरी बाबा वाटलं. आणि पप्पा मला खूप स्ट्रॉंगली वाटले ते. ओके, रिलॅक्स. मी शोभनाताईंशी बोलतो. गो गो रिलॅक्स. सोनालिकाने आणलेली दिसत आहेत. नाईस गर्ल. गेली निघून. मी फार तुटकपणे वागलो का तिच्याशी? व्हॉट इज रॉंग विथ मी? माझ्या आयुष्यातल्या घडामोडींची शिक्षा मी सोनालिकाला का देतो? तिची आत काय चूक आहे? भूतकाळ विसरून नव्या आयुष्याची स्वप्न ती माझ्या डोळ्यात पाहते आणि मी मात्र अजून जुन्याच वेदना कुरवाळत बसलो. नाही, यातून बाहेर पडायलाच हवं. सोनालिकावर अन्याय करायचा मला काहीही अधिकार नाही. बाबा बाबा तुम्ही काय करतायत? तोरण कशा लावाय? की दिवाळी आहे का? अरे वा रे वा, दिवाळी असली की तोरण लावायचं का? यंदा तशी आपली दिवाळी साजरी झालीच नाही, कोणाची मनस्थितीच नव्हती. एखादी चांगली घटना असली की लावायचं तोरण. या मस्त दिसतं की बँड वगैरे काही नाही मागवला अजून. संदीप बाबा तुम्ही पण आवरा पटकन, कोणत्या क्षणी येतील ते. हो. अगं चटणीला फोडणी दिलीस का? हो, आणि फ्रीजमध्ये ठेवले ते आले की काढूया. आणि आणले रसगुल्ले ते ठेवलेस का काचेच्या बाउल्स मध्ये? ठेवले. तुम्ही डिनर सेट काढला? हो. अहो चला, आटपलं की नाही तुमचं? चला 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 चला, आपल्या फक्त सनईची कॅसेट लावायची राहिले. सलील कॅसेट बघ कुठे आहे ती. बाबा आई सांग ना तू. आले वाटतो. आले आले आले. नमस्कार, मी मॅजिक टच कंपनीतून आलोय. आमच्या कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे. असं पण बघा एकदा. नाही, माफ करा, मला नको. माफ करा. या नेरुरकरांच्या कंपनीचं नाव मॅजिक टच नाही आहे ना? नाही का? मला वाटलं त्यांच्याकडे निरोप आला की काय. सेल्समन होता त्या कंपनीत. असंच होतं, आपण कुणाची तरी मनापासून वाट पाहत असतो आणि बेल वाजली की वाटतं तेच माणूस आले. मी फोन करून बघू का? नको, ते वेळेवर येतील. सनईची कॅसेट माझी. बाई कामं पडली. मी पण येते. हो, मी नेरुरकरच बोलतोय. हा, आम्ही पोहोचतोय तिकडे एक 10-15 मिनिटं. माय गॉड, यू आर लुकिंग सो हँडसम. मस्त आहे बाबा सगळं. सगळ्या अडचणीतून इथपर्यंत आणलंस तर पुढलं सगळं व्यवस्थित पार पडू दे बाबा. अगं ऐकलंस का ती काय म्हणते ते? अगं माई, माई माई इकडे आहे ना प्लीज. अगं हो, किती गडबड करते. इकडे पटकन. अरे इकडे उभी राहा. काय आहे? व्हॉट अ स्मार्ट कपल एकदम. जस्ट मेड फॉर इच अदर. झाली की नाही तयारी? डॅड, यू आर लुकिंग सो हँडसम टुडे. अच्छा, काय चाललंय ग तुझं? आम्ही स्मार्ट आणि डॅड हँडसम. पण माई तुम्ही सगळे तसेच तर म्हटलात.
आणि मग तुम्ही का नाही नटला अजून? मी नाही येऊ शकत. का ग? माझा होमवर्क आहे ना अजून. अरे बापरे. पण जुई, डॅड अजून थोडासा नटला तर चालेल नाही का ग? का? अरे हो की, आज त्याचा बघायचा प्रोग्राम आहे ना.